नमस्कार. डॉक्टर मधुरा कुलकर्णी, प्रॅक्टिसिंग आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट. एक 32 वर्षापासून वैद्यकीय व्यवसायात काम करताना आणि त्यातूनही स्त्री विषयक असे रुग्ण बघताना मला नेहमी वाटत राहतं की आपल्याला काहीतरी रसायन वयाच्या सगळ्या टप्प्यावर आवश्यक असतं. आपण सप्लिमेंट बद्दल खूपदा चर्चा करतो आणि च्यवनप्राश या नावानं आपण त्याची चर्चा पण खूप करतो. पण हा च्यवनप्राश आपल्या स्वयंपाकघराच्या पोटात शिरून आपल्या घरातल्या सगळ्या लोकांच्या पेशीपर्यंत पोहोचला तर किती बहार येईल. आज आपण बनवणार आहोत च्यवनप्राश. हो, नक्की नीट ऐकलात तुम्ही. च्यवनप्राश जो आपण घरच्या घरी बनवू शकतो. च्यवनप्राश साठी लागणारं साहित्य: ताजे आवळे, आवळे शिजवण्यासाठी लागणारा काढा आणि त्यात शिजवून तयार झालेले आवळे, वेगवेगळ्या औषधी द्रव्यांनी बनवलेले पावडर आणि त्याच्यात पाणी घालून तयार झालेला हा काढा, आवळा भाजण्यासाठी साजूक तूप, पाक बनवण्यासाठी लागणारी साखर, आवळ्याच्या गऱ्याच्या जवळजवळ तिप्पट. तयार झालेल्या च्यवनप्राशमध्ये वरून घालण्यासाठी हा प्रक्षेप, ज्यामध्ये अनेक टॉनिक्सची पावडर आहेत. च्यवनप्राश तयार झाल्यानंतर त्यात घालण्याचा हा अष्टवर्ग, ज्यामुळे च्यवनप्राशची ताकद वाढायला मदत होते. अजून त्याचे गुण वाढवणारं प्रक्षेप द्रव्य म्हणजेच वेलचीसारख्या काही अजून पावडरी. सर्वात शेवटी मिसळण्याचा मध. स्वादिष्ट मिश्रणात घालण्यासाठी गाईचं साजूक तूप, शुद्ध असा हिंग, सुंठ, अख्खे मिरे, पिंपळी, ओवा, शहाजिरे, जिरे, सैंधव मीठ. खूप छान गोष्ट आहे या च्यवनप्राश संबंधात. बघा, हा आवळा तुळशी विवाह झाला की लगेच आपल्याला घराघरातून दिसायला लागतो. हिवाळ्यामध्ये या आवळ्याचं महत्व खूप जास्ती आपल्या भारतीय संस्कृतीने वाढवून ठेवलंय. बघा, एखादा बटाटा ठेवला आणि एखादा आवळा ठेवला तर टिकेल कोणता? हो, जास्ती आवळा. किती दिवस न खराब होणारा असा हा आवळा आपल्या शरीरातल्या पेशींना सुद्धा त्याच पद्धतीने ताजेतवानेपणा आणि पोषण देतो. आवळ्यामध्ये 5 महत्वाचे रस असतात आणि 6 पैकी 5 आले म्हणजे एकच राहिला, तो म्हणजे मीठ त्यात नसतं. बाकी गोड चव, तुरट चव, सगळी आंबट चव, या सगळ्या चवींनी परिपूर्ण आवळा आजच्या या काळातला एक जादूचं फळ असंही म्हणता येईल. का माहितीये? आज संपूर्ण जगाला भीती वाटते ती मधुमेह, हृदयविकार अशा NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसची, आणि तरुण मुलींमध्ये सुद्धा वाढत जाणारा PCOD सारखा विकार. बघा, आवळा आणि हळद हे 2च रसायन द्रव्य एकत्र केलं की PCOD साठी किंवा मधुमेह नियंत्रणासाठी आणि हिवाळ्यात ताकद वाढवण्यासाठी अतिशय छान असं रसायन तयार होतं. पाणी घेतलं आणि साधे स्वच्छ धुवून घेतलेले आवळे आपण एका भांड्यामध्ये उकळत ठेवलेत. आता बघा, पाणी किती याच्यासाठी घालायचं ते अंदाजाने आवळे पूर्ण बुडतील इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. हे आवळे शिजतानाच त्याच्यामध्ये आपण एक काढ्याची पावडर टाकणार आहोत. आपल्याला आयुर्वेद औषधांच्या दुकानामध्ये च्यवनप्राशचा काढा या नावाने ही पावडर तुम्हाला मिळू शकते. दशमूल नाव तुम्ही ऐकलं असेल की नाही? त्या दशमूलासारख्या अनेक वात, पित्त आणि कफ शमवणाऱ्या पावडरींचा उपयोग करून हे एक चूर्ण बनवलेलं आहे. आणि तो च्यवनप्राशचा काढा आता आपण हे आवळे शिजताना त्या आवळ्याच्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. याला च्यवनप्राश न उगाच दिलं.
याला आपण कष्टप्राश नाव द्यायला पाहिजे, कारण खूप मेहनतीचं काम आहे च्यवनप्राश बनवणं. या च्यवनप्राशच्या मदतीने थकवा घालवणारं एक सप्लिमेंट घरच्या घरी बनवू शकाल. कधी कधी आपण काय करतो, एका छान फडक्यामध्ये आवळे बांधून घेतो आणि तो फडका असं काढ्यामध्ये लटकवून ठेवतो, म्हणजे पूर्णपणे त्या आवळ्यामध्ये काढ्याचे जे सगळे घटक आहेत ते जातात. आवळ्याचे खूप छान गुणधर्म असाही आहे की तो ज्याच्या बरोबर असतो त्याचे सगळे गुण लवकर लवकर आत्मसात करतो. अजून एक महत्वाची गोष्ट इथे मला सांगायची आहे, ती सांगितली ती तुम्हाला नक्की पटेल की एवढा जुना च्यवनप्राश आपल्या भारतीय संस्कृतीत महाभारताच्या काळापासून असलेला आजच्या काळात कसा उपयोगी आहे. बघा, च्यवन आणि प्राश असे दोन शब्द या च्यवनप्राश मध्ये येतात. आता जोपर्यंत आपला काढा छानपैकी उकळतोय तोपर्यंत आपली छान गोष्ट शिजू द्या. तिथे च्यवन नावाचे एक ऋषी होते आणि ते ऋषी खूप म्हातारे झाले, त्यांचा खूप थकवा वाढला, एकदम क्षीण होऊन गेले. अशा वेळेला देवांचे जे वैद्य आहेत अश्विनी कुमार, त्यांनी त्यांना पुन्हा रिज्युनेट करायला, पुन्हा ताजेतवानेपणा करायला, थोडक्यात आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अँटी एजिंग असं एक मस्त काय म्हणता येईल त्याला, असा प्राश तयार केला. प्राश म्हणजे काय की जो चाटून खाता येईल असा, प्राशन करणारा तो प्राश. म्हणून असं एक चाटण त्यांनी तयार केलं की जे चाटण च्यवन ऋषींना दिलं गेलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप सकारात्मक परिणाम दिसून आले आणि च्यवन ऋषींना आपलं गेलेलं जे यव्वन होतं ते परत मिळालं, म्हातारपण त्यांच्यापासून दूर गेलं. आता तुम्हाला वाटेल कथा आहे पुराणातली, देवादिकांच्या गोष्टीतली, पण आज याच्यावर जगभरात खूप सारं संशोधन होत आहे. तुम्हाला माहिती आहे का की हा जो आवळा आहे, हा आवळा अँटीऑक्सिडंटनी भरपूर आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय हो, बघा आपल्याला संपूर्णपणे बाहेर वावरताना प्रदूषण आहे, चिंता आहे, ताणतणाव आहे, आपली अतिशय बदललेली अशी जीवनशैली आहे, त्यामुळे खूप साऱ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. आणि त्या त्रासांमध्ये बरेचदा असं होतं की आपल्याला आळस येणं, थकवा येणं, वयाच्या आधीच म्हणजे जे म्हातारपणी त्रास आहेत ते तरुणपणीच दिसू लागलेत, असे अनेक गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात. आणि अशा वेळेला अँटीऑक्सिडंट हे खूप चांगलं उपयोगी पडतं. बघा, उकळणाऱ्या या काढ्यामध्ये सुद्धा उष्णता लागल्यानंतर सुद्धा जे नष्ट होत नाही ते विटॅमिन सी, ज्याची आज जगभरात चर्चा आहे, ते विटॅमिन सी या आवळ्यामध्ये आपल्याला तसंच कायम राहतं जरी ते उकळलं गेलं तरी. मी नेहमी लोकांना सांगते की आपण कधीही भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून मग चिरून घ्यायच्यात. चिरून घेतल्यानंतर जर भाज्या धुतल्या तर त्यातली जीवनसत्व निघून जातात. पण आवळ्याच्या बाबतीत असं एक वैशिष्ट्य आहे की ते उकळलं तरी सुद्धा त्यातलं जे विटॅमिन सी आहे ते चांगलं टिकून राहतं. आणि अँटीऑक्सिडंट मध्ये नंबर वरचा कोणता लागतो माहिती का, विटॅमिन सी चा, की जो पेशींना स्वतःचं काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा देतं. बघा, पाण्यात विरघळणारी ही विटॅमिन सी सारखी जीवनसत्व किंवा तैलीय द्रव्यामध्ये म्हणजे स्निग्ध पदार्थात विरघळणारं विटॅमिन ए आहे, विटॅमिन ई आहे, यासारखी जीवनसत्व किंवा मॅंगनीज आहे, सेलेनियम आहे, यासारखी खनिज, ही खनिज अँटीऑक्सिडंट म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि ही अँटीऑक्सिडंट काय करतात तर शरीरात गेलेल्या अशा गोष्टी ज्या पचतही नाहीत आणि शरीराबाहेरही जात नाहीत, अशा गोष्टींना फ्री रॅडिकल नावाचं नाव आहे. बघा, म्हणजे ज्याच्याकडे पासपोर्ट नसेल आणि एखादा परदेशी व्यक्ती तुमच्याकडे आला तर त्याचा निभाव लागेल का हो, नाही लागणार. तो काही काही न्यूसन्स करत राहील, काही काही त्रास देत राहील. त्याच पद्धतीने हे फ्री रॅडिकल्स शरीरात शोषलेही जात नाहीत आणि शरीराबाहेरही जात नाहीत. मग ते शरीराच्याच प्रतिकार क्षमतेवर हल्ला चढवत राहतात आणि वेगवेगळे आजारांना
निमंत्रण मिळत जातं. बघा, गरोदरपणी, म्हातारपणी अॅनेस्थेशिया दिल्यानंतर बऱ्याच सारख्या औषधांच्या दुष्परिणामामुळे हे शरीरातले जे फ्री रॅडिकल्स आहेत ते वाढत राहतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे त्रास होताना दिसतात. काढा छान उकळतोय आणि या काढ्यातली सगळी द्रव्य आपल्या आवळ्यामध्ये शोषली जात आहेत आणि हा आवळा त्यांना सामावून घेतोय आपल्यामध्ये. ज्या पद्धतीने तो आपल्या शरीरातल्या पेशींचे दोष सुद्धा सामावून घेतो. इतका सुंदर वास सुटलाय आता या काढ्याचा आणि आवळ्याचा. प्रेक्षकांपर्यंत वास तर पोहोचू शकणार नाही, पण मी तुम्हाला दाखवीन की हा जो शिजलेला आवळा आहे, आवळा शिजायला जास्त वेळ लागत नाही, पण बऱ्यापैकी आता हा शिजलेला आहे. मी एक शिजवलेला आवळा सुद्धा तुमच्यासाठी आणलेला आहे, कारण च्यवनप्राश हा पूर्णपणे बनायला खूप टप्पे लागतात आणि खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे असा शिजवून आणलेला आवळा अशा प्रकारे दिसतो आणि तुम्ही बघितलं तर अगदी छान मऊ असा हात बोट लावलं तर आतमध्ये असा मऊसर शिजलेला आवळा तुम्हाला मिळतो. आणि मग तो आवळा जो आहे तो बाजूला करायचा. म्हणजे आता जसं मी तुम्हाला इथे दाखवीन की आवळा बाजूला केला, हा अजून थोडा शिजायला स्कोप आहे, पण मी शिजवलेला पण एक चांगला आलेला आहे. आणि हा जो काढा उरतोय, च्यवनप्राशचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, त्यातली प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे आणि प्रत्येक टप्प्यावर त्यातलं खूप सारी वेगवेगळी औषधं सुद्धा तयार होतात. म्हणजे टाकून देणं असं काहीच या च्यवनप्राशमध्ये नसतं. त्यामुळे हा जो काढा तयार झालाय पावडर आणि पाणी देऊन, हा काढा सुद्धा आपल्याला नंतर पाकासाठी उपयोगी पडणार आहे. आणि हा जो शिजलेला आवळा आपण घेतला, आता हे केला, अतिशय छान असा शिजून तयार झाला, पण मस्त शिजलाय मऊ. बघा, शिजलेल्या आवळ्याचे पाकळ्या लगेच अशा उमलल्या जातात आणि बी सहज निघते. आता हा शिजलेला आवळा आपण जेव्हा उमलतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हाताला न लागता अशा वेगवेगळ्या पाकळ्या जणू असतात, या पाकळ्या तयार होतात आणि त्यातनं बी काढून घ्यायचे. आवळ्याची बी अत्यंत औषधी आहे. या आवळ्याच्या बियांची पावडर जर केली, चूर्ण जर केलं तर ते सुद्धा आपल्याला खूप उपयोगी पडतं. आणि हा उमललेला असा आवळा आपण पूर्णपणे सोलून घेतलाय की जो काढ्यामध्ये शिजलाय आणि शिजून झाल्यानंतर तो काढा सुद्धा आपण बाजूला ठेवून दिलेला आहे आणि त्याच्याबरोबर हा जो शिजलेला आवळा आहे तो बाजूला करून घेतलाय. किती गमतीशीर गोष्ट आहे हो. आज आपल्या खाणं पिणं बनवण्यासारख्या गोष्टी, म्हणजे आपल्या कार्यक्रमात आपण औषध का बरं सांगतोय सारखं? च्यवनप्राश म्हणजे औषध असंच रजिस्टर झालंय ना. पण आयुर्वेदातला एक अतिशय महत्वाचा श्लोक यासाठी मला आठवतो इथे. पथ्ये सती गदार्थस्य किम औषध निषेवणे, पथ्ये असती गदार्थस्य किम औषध निषेवणे. म्हणजे जर तुम्ही योग्य पथ्य पाळलं तर तुम्हाला औषधांची गरज नाही. च्यवनप्राश म्हणायला नुसतं फक्त औषध, पण आपल्या उत्पाद खाण्यातलं ते एक सर्वाधिक महत्वाची ठेव आहे की ज्यामुळे आपल्याला वर्षभरासाठी प्रतिकारक क्षमता वाढवायला, ताजतवानं राहायला आणि रसायनाचे सगळे गुण अनुभवायला उपयोगी पडतं. बघा, आपण साइड बाय साइड आता च्यवनप्राशचा पुढचा आणि अतिशय महत्वाचा असा टप्पा करायला सुरुवात करूयात की आपण याच्या बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला तो च्यवनप्राशच्या जो आवळा च्यवनप्राशसाठी हे झालाय, बिया पूर्ण निघाल्यावर तो छानपैकी फेसून घ्यायचा आहे. हा जितका चांगला कापडावर फेसलेला चांगला असतो. मी इथे चाळणीचा वापर करते. मग अशी छानपैकी चाळणी घेतली, त्याच्यावर पांढरा स्वच्छ फडका टाकला तरी चालेल किंवा चाळणीतून सुद्धा अशा प्रकारे घासून आणि फेसून हे जे आहे आवळा तो आपल्याला फेसून काढायचा असतो. आणि लक्षात घ्या, च्यवनप्राश मधली सर्वात कठीण अशी अवस्था ती आहे की ज्याच्यामध्ये या आवळ्याच्या बिया काढल्यानंतर आवळ्याच्या सगळ्या शिरा पण निघून जातात आणि अशा प्रकारे दिसते का तुम्हाला, शिरा निघालेला असा मस्त आवळ्याचा गर बाजूला होतोय. म्हणजेच हा फेसणं आवळा. बघा, विचार करा, इथे मी एक आवळा एवढा फेसून तुम्हाला दाखवलाय,
पण आम्ही 200 किलो आवळे असे फेसत असतो आणि मग त्याला कष्टप्राश का नाही म्हणायचं. पण या च्यवनप्राशने कोविड काळात आम्हाला जितकं समाधान दिलंय, त्यामुळे मला हे तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतंय की तुम्ही घरी नक्की बनवा. का जरूर आहे की तुम्हाला काहीतरी आजाराचंच आक्रमण आल्यानंतर तुम्ही लगेच टॉनिक्सची गोष्टी करणार, तुम्ही प्रतिकार क्षमता बघणार, काढा चूर्ण चला धावा पळा, काही जरूर नाही. तुम्ही आरोग्यवान असताना आरोग्य टिकवण्यासाठी सुद्धा अशा वस्तू घरच्या घरी केल्या पाहिजेत. बघा मस्तपैकी फेसलेला असा आवळ्याचा गर आता तयार झालाय. हा पूर्ण चाळणीवर फेसून फेसून अशा प्रकारे आवळ्याचं गर आपण करतो आणि याच्यामुळे काय काय मिळतं हे सांगितलं ना की तुम्हाला मजा येईल. बघा आता हा आवळ्याचं गर तयार झाल्यावर सुद्धा तुम्ही बघाल ना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडा रस दिसेल आवळ्याचा. बघा बरं. आणि तू आता चाणाक्ष आणि हुशार गृहिणींना माहिती असतं की आपल्याला एखादी गोष्ट टिकवायची असेल तर ती जास्तीत जास्त कोरडी पाहिजे, बरोबर की नाही. मग आवळ्यातला हा जर रस राहिला तर च्यवनप्राश टिकायला गडबड होऊ शकते. म्हणून श्रीखंड कसं आपण बांधून टांगून ठेवतो ना वरती, तसं आवळ्याचा हा गर कापडात बांधून तुम्ही जर टांगून ठेवलात तर त्यातनं पूर्णपणे रस जो आहे तो बाहेर पडत राहतो. आवळ्याचा रस बघा अशा प्रकारे मी गोळा केलेला आहे. म्हणजे आवळे घेतले, काढ्यात उकळले, बिया काढल्या, फेसून घेतलं आणि मग त्या गरातनं हे पाणी वेगळं केलं. कधी कधी आम्हाला पूर्ण रात्रभर सुद्धा हे आवळ्याचा गर बांधून ठेवावा लागतो, म्हणजे त्यातला सगळा रस निघून येतो. आता हा आवळ्याचा रस हा अत्यंत पाचक आहे, त्याच्यामुळे भूक चांगली लागायला मदत होते. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर थोडंसं लिंबाचा रस आणि थोडंसं सैंधव, थोडंसं आलं चवीला असं घालून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून टाकलं. सैंधवाने तसं टिकतं पण फ्रीजमध्ये ठेवलेलं बरं आणि वापरताना ते थोडं थोडं चमचाभर आपण खाऊ शकतो. तर तापानंतर गेलेली तोंडाची चव किंवा कधी कधी आपल्याला अशक्तपणा आला तरी सुद्धा, भूक लागत नसेल तरी सुद्धा तोंडाला चव आणायला आणि पचन सुधारायला हे खूप उपयोगी पडतं. मी त्याला नेहमी म्हणते की हे देता आपल्या अग्नीला चैतन्य, चैतन्यदायक असा आवळ्याचा रस आहे. आणि प्रवासात बरेच झाली कॉर्पोरेट लेवलवर प्रवास वाढलेले आहेत, प्रवासात हा रस जरूर ठेवा, म्हणजे कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा जेवण हे पचवायला हा आवळ्याचा रस उपयोगी पडतो. काय काय होतं या आवळ्यामुळे, रसायनमध्ये काय काय होतं. दीर्घम आयु स्मृतिम मेधाम आरोग्यम तरुणम वया प्रभावर्ण स्वर औदार्य देहेंद्रिय बलम परम. सांगतानाच मला दम लागतोय, किती गोष्टी मिळतात. तुम्हाला दीर्घायुष्य मिळतं, स्मरणशक्ती तुमची चांगली राहते, स्किन चांगली होते. तुम्हाला माहितीये लोह तत्व वाढायला विटॅमिन सी अत्यंत आवश्यक असतं. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचं लोहाचं डायरेक्ट ऍब्सॉर्प्शन होत नाही, त्याला जे माध्यम लागतं ते विटॅमिन सीचं असतं. आता आपलं साइड बाय साइड च्यवनप्राशवर इतकं बोलण्यासारखं आहे की मुख्य कृती आपली सांगून व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्यातला रस तुम्ही बाजूला काढलाय. रस बाजूला काढल्यानंतर अत्यंत कोरडा झालेला असा हा आवळ्याचा गर तुम्ही आता बघितलात तर तो अशा पद्धतीचा दिसतो. ह्यातनं पूर्णपणे तुम्ही रस काढून घेतलाय, तो रस सुद्धा तुम्ही वापरणार आहात नंतर. आता हा काढून घेतलेला जो आवळ्याचा तुमचा गर आहे त्याला तुपामध्ये छानपैकी परतून घेऊयात. गृहिणींना माहितीये की लाडू करताना किंवा कोणतीही गोष्ट करताना जेवढं साधा प्रसादाचा शिरा करताना आपण छान जेवढं भाजून घेऊ तेवढं तो पदार्थ छान होत असतो. एक चमचाभर घेतलेलं तूप जेवणामधलं हे शरीराला उपयोगी असं कोलेस्ट्रॉल सुद्धा चांगलं नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो असं आधुनिक संशोधन सांगतं. म्हणजेच हे तूप आपल्याला उपयोगी आहे. आणि या तुपामध्ये आपण हा जो गर आत्ता काढून घेतलाय तो छानपैकी भाजून घ्यायचा आहे.
जितका चांगला हा गर भाजला जाईल तितका तुमचा च्यवनप्राश जास्तीत जास्त टिकायला मदत होईल. बघा, आवळ्याचा सुंदर निघालेला हा गर तुपामध्ये भाजला जातोय. आवळा तुपावर भाजताना असा मस्त वास येतो खमंग. तो वास आता आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाहीये. तोपर्यंत आपल्याला त्याला पाक तयार करायला सुरुवात करायची. म्हणजे तो पाक करायला आपल्याला आता ठेवायचा आहे आणि त्यासाठी 2 तारी पाक करणं अतिशय महत्वाचं असतं. आपण एक भांड घेऊयात त्या ह्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये बघा इथे साइड बाय साइड मी भाजते हा, आणि अतिशय मंद आचेवर भाजतोय आपण. आणि त्याच वेळेला आपण त्याच्यामध्ये हा जो काढा आपण आवळे उकळताना वापरला होता तो काढा आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे वेगळं पाणी घालायचं नाहीये, हे लक्षात घ्या. आणि जेवढा गर तुमचा असेल हा तयार झालेला आवळ्याचा, तुम्ही 1/2 किलो आवळे, अर्धा किलो, 1 किलो असं प्रमाण घेऊ शकता. त्याच्यानंतर उकळून त्याच्यातल्या बिया काढून, रेषा काढून जो गर शिल्लक राहील त्या गराच्या साधारण 3 पट अशी साखर घ्या. म्हणजे तुम्हाला सोपेपणा मी करून देते. म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला, अगदी ग्रॅम वगैरेचं जे आम्ही प्रमाण वापरतो ते न वापरता आपण सोपेपणाने करू शकतात. की मगाचा जो दशमूलासारख्या औषधी द्रव्यांचा काढा बनला होता त्यामध्ये तुम्ही आता साखर घालताय आणि गराच्या 3 पट साखर असं घातलीये. मग याच्यामध्ये तुम्ही पाणी वगैरे काहीच घातलं नाही. हे प्रमाण मी आधीच करून ठेवलं होतं. आणि मधुमेही रुग्णांना किंवा ज्यांना खूप जाडेपण आहे त्यांना विदाऊट साखर असा च्यवनप्राश जर आपल्याला बनवायचा असेल तर बघा या स्टेप पर्यंत तुम्ही थांबा. म्हणजे आपला जो हा गर तयार झालाय तुपात भाजलेला, या तुपात भाजलेल्या गरामध्येच डायरेक्ट तुम्ही ही जी आम्ही प्रक्षेप द्रव्य म्हणजे वरून स्प्रिंकल करणारी टेस्ट मेकर्स असं सोप्या मराठीत सांगता येईल अशा गोष्टी ज्यामध्ये अष्टवर्ग आहे, वेलची आहे, नागकेशर आहे, जातीपत्र आहे, असे वेगवेगळे चूर्ण बनवलेले आहेत. अष्टवर्ग या नावाने आयुर्वेद औषधीय दुकानात तुम्हाला ते मिळतील. हे तुम्ही डायरेक्ट समजा ह्याच्यात टाकले तरीही हरकत नाही. आणि हे फक्त एक गोष्ट करायची की हे जे मिश्रण एकमेकात मिसळायचे ते पूर्ण थंड झाल्याशिवाय नाही. जोपर्यंत तूप बाजूला सुटत नाही तोपर्यंत हे भाजायचे. फक्त आम्ही आता इथे काढा नाही टाकलाय, इथे आपण फक्त पाणी नाही घेतलंय, काढ्यातलंच पाणी घेतलंय आणि त्या काढ्यामध्ये साखर हे करून त्याचा पाक तयार केलाय. आणि तो पाक साधारण आपल्याला 2 तारी पाक करायचंय. 2 तारी पाक व्यवस्थित तयार झाला की त्या काढ्यामध्ये आपल्याला भाजलेला हा जो आपला गर आहे तो घालून टाकायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. पाक तयार होताना व्यवस्थित अशी छान उकळी येताना दिसली की समजायचं तुमचा पाक तयार होण्याची स्टेप येत चालली. जल्दीने हे त्याच्यात मिश्रण करून पूर्ण मिक्स करून टाकलं की तुमचं अर्ध काम झालं. बघा, च्यवनप्राशच्या इतक्या टप्प्यापर्यंत आल्यानंतर फक्त अर्ध काम झालंय. पण मुख्य काम आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये प्रक्षेप म्हणजे जे आपल्याला टेस्ट मेकर किंवा गुण वाढवणारे घटक अजून टाकायचे आहेत. ते घटक टाकले कीच आपला च्यवनप्राश सुफळ संपूर्ण होतो. आणि त्यामुळे हे सगळं आता इथे पाकसाठीचं छान हे उकळी यायला सुरुवात झाली आहे. आपण तो 2 तारी पाक होतोय की नाही याच्यावर बारीक लक्ष ठेवणे. आणि ते एक व्हायला लागलं, बरोबर 1 तार व्हायला लागले. 1 तार झाले की दुसरी तार लगेच होते. त्यामुळे जास्ती वेळ घालवायचा नाही. कडक झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आपला जो सगळा शिजलेला आणि तयार झालेला असा छानसा आपला गर आहे तो ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि पाकाच्या त्या अवस्थेमध्ये पूर्ण भाजलेला, आधीच हा आपण भाजून ठेवला होता कारण याला खूप वेळ लागतो. हा आत्ता भाजला, काही आधीच तयार होता, तो आपण छान एकत्र हे करायचं. आता हे मिक्स करताना खूप महत्वाचं आहे म्हणजे गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत आणि ते व्यवस्थित एकमेकात एकजीव व्हायला पाहिजे. बघा, बाजारातल्या च्यवनप्राश सारखा किंवा त्याच्यापेक्षा खूप छान
असा च्यवनप्राश तुमच्या घरी शिजतोय आणि तयार होतोय. आणि जवळजवळ हा तुमचा च्यवनप्राशचा अर्धा भाग झाला. हे झाल्यानंतर तुम्हाला गॅस बंद करून थोडा वेळ थांबायचं आहे आणि पूर्ण ते थंड होऊ द्यायचं आहे. 3-4 तास लागतात जवळजवळ हा पूर्ण शिजलेला आवळा हे व्हायला. तो पूर्ण थंड झाला आणि हे कंटिन्युअस ढवळत राहणं, हे म्हणजे जे म्हणतो ना चरम सीमा काय आहे च्यवनप्राशची, तर हे सगळं मिश्रण एकत्र व्यवस्थित एकजीव घोटून घेणं. थंड झालं की तुम्हाला त्याच्यामध्ये अष्टवर्ग आणि प्रक्षेप टाकायचं आहे. थोडंसं काढून घेते म्हणजे ते थंड व्हायला लवकर हे होईल. आणि मग थंड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्या अंदाजाने जेवढा आपला आत्ताचा आहे, मी ह्या सगळ्याच्या अंदाजाने घेतलं होतं अष्टवर्ग. त्याच्या एक आपल्याला अंदाज असतो की आपल्याला स्प्रिंकल किती करायचं आहे, तेवढं एक घातलं. त्याच्यामध्ये पूर्ण घोटून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला हा प्रक्षेप ज्याच्यामध्ये वेलची आणि हे सगळं आहे हे घालायचं आहे. ते व्यवस्थित घोटून घेतलं आणि अतिशय सुंदर असा च्यवनप्राश आपला तयार झालेला आहे. तयार झालेल्या च्यवनप्राशमध्ये थोडासा मधही मिसळायला हवा, कारण आपण जेव्हा श्वासोश्वासाच्या आरोग्याची गोष्ट करतो त्यावेळेला मधाचं महत्त्व निर्विवाद आहे. आणि आता बघा एकदम सुंदर असा घरगुती तुमच्या घरच्या घरी वापरण्यात येणारा, तुम्ही स्वतः बनवलेला, प्रेमाने सिंचलेला असा च्यवनप्राश तयार आहे. हा च्यवनप्राश घेण्याच्या 4-5 महत्त्वाच्या टिप्स. सकाळी उपाशी पोटी घ्यायचं. ते घेतल्यानंतर लगेच काहीही घ्यायचं नाही. दूध घ्यायचं नाही च्यवनप्राश बरोबर. त्याचबरोबर भूक लागल्यावरच काहीतरी खायचं. त्याच्यावर थोडं गरम पाणी घेतलं तर वजन कमी करायला सुद्धा हा च्यवनप्राश तुम्हाला उपयोगी पडतो. एकाच वेळेला थकवा घालवणारा, वजन कमी करणारा, त्याचबरोबर तुमची ताकद वाढवणारा, प्रतिकारक क्षमता वाढवणारा, पचन संस्था आणि श्वसन संस्था यांना बूस्टअप करणारा असा हा च्यवनप्राश घरच्या घरी जरूर बनवा आणि आम्हाला जरूर सांगा. जपते नवीन वाटा अनवट स्वाद, त्या वाटांवर खाद्य संस्कृती मना मनाला घाली साध. कशी कोठुनी चव सापडे, ओठांवरती येते दाद. जगण्याचे ही मर्म सांगतो इथला अनवट स्वाद. अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद, अनवट स्वाद.